मित्रांनो, आज जे मैदान झालं उंबरड्याचं ती भरपूर जुनी परंपरा आहे आणि यात्रेची परंपरा आहे. आणि ती मैदान आज कसं पार पडलं बघूया. आणि आज गुरुनाथ शेठ दिसते, ते आप्पा दिसते, आज सर्जाने एक नंबर केलेला आहे. आज कसं वाटलं मैदान? मैदान खूप छान होतं. जुना पारंपरिक मैदान आहे वडूज मैदान. यात्रेनिमित्त चांगला नियोजन होता उंबारड्याचा आणि मैदान पण चांगला होता. आणि यात्रेनिमित्त देवाच्या कृपेने आम्हाला यश भेटला आणि एक नंबर इथे झाला सध्या. आता फडके शेटनी जी गोरगरिबांच्या बैलांच्या किमती वाढवल्या किंवा बरीच जण फॅन झाली या दादा सरकार, हे कायम नाव अजरामर राहणार आहे. हो, नक्की. आमचा प्रयत्न तोच आहे का बैल विकत घेणं आणि बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी उंचावर नेणं हाच आमचा प्रयत्न राहील. शेट, आता तुषार भावड्यांचे मित्र आहेत, त्यांच्या मुलाखती बऱ्याच घेतलीत, पण पहिल्यांदाच आज तुमची बॅट घेतोय. या बैलगाडी क्षेत्राचा नाद आणि बाकी बिझनेस वगैरे यात जो वेळ घालवता, या नादात आल्यानंतर काय वाटतं? नाही, या नादात एक वेगळाच आनंद आहे. कामाधंद्यात तो माणूस बी ताण तणाव राहतो आणि या इथं आलो, आज दिवसभर होतो एकदम फ्रेश आणि व्यवस्थित. आणि सर्जानी पण एकदम खुश केलं. आणि सर्वप्रथम घोटचा सर्जा जो रॉकेट आहे, बैलगाडी क्षेत्रातला रॉकेट, आज तो पण चांगला पळाला. आणि धन्यवाद अरुण पाटील, नाना पाटील, जगदीश कोहली यांचा, की ताई एक आप्पांच्या नावासाठी आज ताई इथं आम्हाला बैल दिला. पैरा झाला आमचा 7 तारीखचा आणि आज ते सर्जाने एक नंबर केला. गाडी पण चांगली पळाली. आप्पा, या सर्जाचं वैशिष्ट्य काय सांगचाल? आता तुम्ही भरपूर जुने बैलगाडा मालक आहे, मला वाटतं. मी आता मुलाखत देत नाही, पण तुला ह्या उंबारड मैदानचं सांगतो की ह्या मानाचं मैदान आहे आणि ह्या मैदानापासून सुरुवात होती. आणि मी ज्या वेळेपासून 42 वर्षापासून नाद करतोय, तर उंबारड मधल्या एक नंबर केलेली गाडी सहजासहजी विजत नाही. हे आतापर्यंत रेकॉर्ड आहे. माझ्यापेक्षा जरी आधी माणसांना विचारलं, जुन्या माणसाला, तरी हेच सांगतील इथं देवीचं महात्मा आहे. आणि ह्या मैदानापासून गाडी उमटत जाते आणि सहजासहजी ही गाडी मार खात नाही आणि बैलही चांगली राहतात ह्या मैदानापासून. मित्रांनो, आप्पांचा अनुभव भरपूर मोठा आहे. बरीच कालावधी गेलाय या क्षेत्रात आहेत, बैलगाडा मालक आहेत आणि बरीच बैल त्यांचे धावणीला गेलेत. मित्रांनो, आता भावडे आहेत, त्यांच्याकडे येऊया. काय होतं आता, शेड तर राहती, पण सांभाळ करणारा पण महत्वाचा आहे यात आप्पा. कारण सांभाळ जर चांगला झाला तर 100% बैल यश देत असतो. सर्जाने आजपर्यंत या दादा सरकार दावणीचं कायम नाव ठेवलेलं आहे. घेतला आजपर्यंत मार खाल्ला. 100% घेतल्यापासून एकही मैदान बैलाला हार बघायला भेटलेलं नाही. आणि जाईल त्या मैदानात त्यानं दादा सरकारचं नाव केलेलं आहे. आता आप्पांचं तर नाव अजरामर राहणार आहे, पण तुमचं जे नाव आहे ना, ती शेट आहे ती किंवा आप्पांच्यामुळं किंवा ही नंद आहेत त्यांच्यामुळं जगभर पसरले की तुषार भावड्या सदाशिव गड हे नाव भरपूर झालेलं आहे. 100% हे नाव झालं म्हणजे आप्पांचं नाव असल्यामुळं हे नाव झालेलं आहे. आणि बैलांची पण साथ आहे, त्यामुळे हे नाव होतंय. मित्रांनो, यांचे सहकार्य येते. आप्पा पुढे या, कायम भेटते ते आम्हाला. दोघं तुम्ही कायम असता. आजच्या ह्या मैदानाविषयी आणि सर्जाच्या पळाविषयी काय सांगचाल? नाही, बैलाला खरं तर ओरिजिनल स्पीडचा बैल आहे आणि लंबी रेस का घोडा एवढं सांगतो मला. कारण की येणाऱ्या काळात पण हा असा धुमाकूळ घालताना तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळ्या नंदींबरोबर पाहताना हा बैल बघायला मिळेल. कारण की आप्पांचा खेळ निराळा होता. म्हणजे स्वर्गवासी पंढरीश आप्पा, त्यांचा खेळ निराळा होता आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता गुन्हा शेठ. कारण की जसं आप्पांचं वागणं होतं नाही का, सगळ्या लोकांमध्ये भेटणे, माणसानं मान देणं, तशीच आज पण सेम त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गुन्हा शेठचं सुद्धा अतिशय म्हणजे चांगलं, म्हणजे जे म्हणतो ना आपण रिस्पेक्ट आहे सगळ्या लोकांना. म्हणजे लहान असेल मोठा असेल सगळ्यांची हात मिळून असेल, सगळ्यांबरोबर एकत्र आणणं हेच बैलगाडी क्षेत्रात खूप मोठं आहे. कारण की बैलगाडी क्षेत्रानं अनेक लोकांना एकत्र आणले आणि इथून पुढे सुद्धा सर्जा तुम्हाला एक नंबरच्या पायऱ्यात, अगोदर पण सांगितलं आपण पायऱ्यात बाईटमध्ये आणि आता पण सांगतो, बैल हा तुम्हाला चांगल्या पायऱ्यामध्ये आणि चांगल्या मैदानात आणि अतिशय चांगलाच पाहताना बघायला मिळेल. कारण की बावड्यानं सुद्धा आज थोडा बैल आजार आहे आणि फक्त शब्द गेला होता बावड्याचा की पळू, म्हणून आज बैल पाहिला. कारण की बैलाचं म्हणजे बैल घेतल्यापासून
सगळ्याचा आज म्हणजे नाराज असेल ना तर आज अतिशय नाराज बैल आहे. म्हणजे बैलाची पळायची माणसं नव्हती, फक्त आज तो पळालाय फक्त मालकासाठी पळालाय एवढं सांगतो मला. कारण की बैलाच्या जर मानेला गाठ बघितली ना तर कोणी म्हणू शकत नाही की हा बैल घोडच्या बैलामध्ये आज बाबा कड काढू शकतो, त्या बैलावर पळेल. कारण की ज्या वेळेस बैल आपला पळाला त्या वेळेस म्हणजे बैलानं म्हणजे अतिशय चांगला पळालाय. बैल आज नाराज असेल, आजारी असेल, परंतु आज बैलाचं तर माहिती आहे की आज मालक खास आपल्याला मुंबईत नाही तर आज वेळ काढतात. गुरुशेठ कधी मैदानात बघायला भेटत नाहीत, परंतु आज बैलानं पण ते दाखवून दिलं की मै हो तुम्हारे साथ. मित्रांनो खरं आहे बरं का, नंदीवर जर मनापासून प्रेम केलं तर तो 100% मालकासाठी जीवाची बाजू राहून पळत असतो ना. आज त्याने ते सिद्ध करून दाखवले. पण माझ्या या कुटुंबाचा 30-35 वर्षाचा संबंध आहे. आप्पा असतील, गुरु असतील, त्यांचे आप्पांचे बंधुराजे आहेत, आप्पांचे भाचे आहेत, आप्पांचे पुतणे आहेत. या कुटुंबाचा आप्पांचे बंधुराजांचा माझा संबंध, आप्पांचाही संबंध. पण ही कुटुंब आहे ना, येणाऱ्या गाडीमाग मुंबईतले असतील किंवा भागातले असतील, ही एक आपल्या कुटुंबातली सदस्य आहेत असे ह्या माणसांना मान ठाण देतात. ह्यांच्यापाशी वेज आणि थ्रो नाही. बरोबर, लक्षात आलं का? पाण्याचा ग्लास प्याचा आणि फेकून द्यायचा यांच्या प्रवृत्ती नाही. ही देवागत माणसं आहे ती. कधी सुद्धा हिने जोडलेल्या माणसांनी तोडलं नाही. बैलगाडीचा नाद सोडून बैलगाडीचा नाद सोडून तिने आतापर्यंत घाटावर कौटुंबिक माणसांचं संबंध तयार केलं. मला वाटतं बऱ्यापैकी बाकीच्या पेक्षा ही फार वेगळी माणसं आहेत असं मला सांगावं लागेल. बघा मित्रांनो, आप्पांनी जी सांगितली ते खरं आहे. कारण मनापासून माणसं जोडली गेलेली कधी आपल्याला सोडून जात नाही. ती ही सगळी जी दिसते ती का दिसते ती तर मालकाचा स्वभाव पण तसा असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील. अजून कोण बोलणार आहे का तुमच्या टीम मधलं? त्यांच्या नावा गाडी पाहिलं दोघांच्या आज. काय आज गाडी नाव पाहिली आणि 1 नंबरचं यश. नाही, ती आप्पाच आपल्याला पहिल्यापासून सहकार्य असतं. हा. आता आपल्या दावणीला बरीचशी बैल होती पण आता नव्हती. मग आप्पांना म्हणलं आप्पा आपल्या म्हणजे आता ह्यो माझा भावासारखा जोडीदार आहे, ह्याच्या नावासाठी आपल्याला सगळं इथं करायचं होतं. त्याला काय म्हणलं मी आप्पाला की भावासाठी म्हणलं माझ्या गाडी इथं पळवायची. तर त्यानं पण एका शब्दानं आपल्याला काय म्हणलं नाही, म्हणलं तुझ्या नावानं पळव. आजपर्यंत म्हणलं गाडी कुणाच्या नावानं पळली नाही, पण तुझ्यासाठी त्याच्या नावानं गाडी पळवूया. म्हणजे आप्पाचं एक मनापासून आभार आहे म्हणतो की त्यानं एवढी मोठी माणसं आहे ती आपल्या गरीबा म्हणजे एकदम साध्या माणसासाठी एवढं केलं. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस कुठला नाही. आप्पाचं मी मनापासून हा जोडून आभारी म्हणतो, भावानं माझ्यासाठी माझा शब्द पाडला. मित्रांनो बघा, डोळ्या असं भरून येतात नाही ती. कारण ही जी माणसं जोडली गेलीत ती फक्त बैलगाडी क्षेत्रामुळे जोडलेले आहेत आणि अशीच माणसं कायम जोडत राहणार. तर आपलं हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. आणि आज गाडी कशी पळाली त्यांना आवर्जून विचारूया. आज काय वाटलं या गाडीचं स्पीड बघून? नमस्कार, मी संतोष पाटील. आप्पा माझे मामा आहेत, मी त्यांचा मोठा भाचा. आप्पांच्या मुलंच या शर्यती छंद आम्हाला लागला आणि प्रत्येक अड्ड्यात त्यांच्या बरोबर आम्ही असतो, सर्वच असतो आम्ही. आज जर अड्ड्याबद्दल बोलाल तर गटापासून सेमी आणि फायनल तिन्ही फेरे, प्रत्येक फेरा म्हणजे वर चढत गेला. गटापेक्षा सेमी जास्त चांगली पळाली, सेमी नंतर फायनलला अजून त्याच्यापेक्षा चांगली गाडी पळाली. दोन्ही बैल, दोन्ही नंदी, घोटचा सर्जा आणि आपला दादा सर्जा, दोन्ही नंदी खूप चांगले पळाले. अजून काय मित्रांनो बघा, काय सांगताल तुम्ही? आज हा गुलालाचा विजय भेटले ना, 1 नंबरचा गुलाल तर भेटत असतो पण 1 नंबरचा विजय भेटतो त्यावेळेस वेगळाच आनंद असतो. 1 नंबर भेटल्याबद्दल आम्ही सगळे बैलवाल्यांचा ह्या करतो, धन्यवाद बोलतो त्यांना. 1 नंबर आम्हाला जेव्हा गोटच्या सर्जाने आम्हाला बैलाला पायरा दिला आमच्या नंदीला, त्याच्याबद्दल त्यांचं पण आम्ही आभारी आहेत. आणि आमचा बैल असाच पळत राहावं हीसाठी आमच्यावर नानांची कृपा आहे, म्हणून आमचा असाच बैल पळत राहावा हीच आमची इच्छा आहे. 1 नंबर करावा. काय बोल चला? आज यात्रेनिमित्त सर्जाची जोडी छान प्रकारे पळालेली आहे. 1 नंबर झाला, खूप आनंद झाला. कुठेतरी आप्पांचा आशीर्वाद, आप्पांचा प्रेम, आप्पा कुठेतरी आम्हाला बघत असतील, याच्या पलीकडे आम्हाला आनंद काय? आप्पांचं नाव तेच आमचं आनंद आहे बस. बघा मित्रांनो, आबा भरपूर दिवस झालं आता आप्पांनी बोलावलं. आबा काय सांगचाल आप्पांच्या बद्दल 2 शब्द सांगा आणि आजची गाडी कशी पळाली? आप्पांच्या बद्दल आम्ही शब्द सांगणे इतकं कमीच आहेत, कारण आम्ही पहिल्यापासून एक
गाठावले 30-35 जण बैलाबर असायचो. आमच्या 30-35 जणांचं कुटुंब आप्पांच्या आमच्या गरिबांचं चालायचं आणि बाकीची जी मागणी येते त्यांचं सुद्धा ते कुटुंब चालत होतं. आणि आप्पा म्हणजे आमचा देव माणूस आहे. आज आप्पांच्या आशीर्वादानंच सगळं हे चाललेलं आहे. गुरुनाथ शेठ चालवत आहेत, त्याबद्दल आपलं काय दुमत शंका नाही. आणि आजचा 1 नंबर झाला ती आमच्या आप्पांच्या आशीर्वादानं झालेला आहे. एवढंच. बघा मित्रांनो, असे बरीच लोक असतात आप्पांचं कायम नाव घेत असतात, कारण हे नाव अजरामर आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि आपण ह्यांचंही 2 शब्द घेऊया, कारण सगळ्यांचं सहकार्य असेल तर सगळ्या गोष्टी होत्या त्या. जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. खऱ्या अर्थानं आजचे जे मैदान आहे, देवीच्या आशीर्वादानं आज सर्जा या 2 बैलांबद्दल मी निश्चित म्हणेन की या महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे की 2 अश्व एवढे स्पीडनी पळत होते. 400 वर्ष अगोदरची ही त्यामध्ये एक अश्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, तर दुसरा चेतक हा जो घोडा होता तो महाराणा प्रताप यांचा होता. आणि आजची जी गाडी आहे ना 2 सर्जांची, ती तशा पद्धतीनं तो स्पीड आज या ठिकाणी पाहायला मिळाला. मी सेमीफायनल आणि फायनल वरून बघत होतो, जीप वरून. त्यावेळेला जेव्हा फायनल बघत होतो बैल पळ होती, पण आम्हा सर्वांना आणि मला स्वतः म्हणजे आम्हा सर्वांना असा भास होत होता की आप्पा कुठेतरी मैदानामध्ये गाडीवर बसलेत आणि ही रेस बघतायत. म्हणजे ज्यावेळेला ते क्षण आम्हाला आठवला ना, त्यावेळेला आमच्या अंगाला अक्षरशः असा काटा आला होता. म्हणजे जसं सर्वांनी सांगितलं की हा आप्पांचा आशीर्वाद आहे. आणि आजचा जो गुलाल आहे सर्जाबद्दलही सांगितलं, घोडचा सर्जा, की त्या स्पीड बद्दल काय म्हणावं, म्हणजे शब्दच नाही आहेत त्या स्पीड बद्दल. आणि ही जोडी जी आहे, ज्या 1 टाकनं पळ होती, एकच एक म्हणजे अशी गाडी हलत नव्हती, स्टेट गाडी पळ होती. आणि हा संपूर्ण आप्पांचा आशीर्वाद आहे. आणि परत एकदा आज ही सर्जाची ज्या देवीच्या आशीर्वादाने जी गाडी जिंकली, हा आम्ही विजय, मग आमचे गुरुनाथ शेठ असतील, आमचे आप्पा असतील किंवा संपूर्ण दादा सरकार फॅमिली असेल, हा संपूर्ण गुलाल आणि हा विजय आम्ही आप्पांच्या चरणी समर्पित करतो. आणि आप्पांचे जे फॅन अँड फॉलोअर्स आहेत, जे महाराष्ट्रात आणि या देशामध्ये आहेत आणि अख्या देशामध्ये आहेत, की जे आज लाईव्ह पाहतात, त्या सर्वांसाठी हा आजचा विजय आम्ही या ठिकाणी समर्पित करतो. धन्यवाद. 1 मिनिटातच पैरा झाला गोरच्या सर्जाचा आणि ह्याचा. प्रधान नानाही फार सुंदर आणि चांगला माणूस आहे, शब्दाला जाणणार आहे. आणि नानाचे कधी पहिल्या एवढा बैल पळतो, पण कधी नानाचं असं हे नसतं. या अरुण पाटील असतील, त्यांचे ते सर्व गोटचे सगळे ग्रुप असेल, अतिशय चांगली माणसं आहेत. मला जर विचारचिला तर घोटच्या सर्जासारखा जमनीव पण बैल नाही आणि वर पण बैल नाही. एकटा बैलाला आज गती आहे, ताकद आहे. बैल म्हणजे त्यासारखा बैल होणे नाही. मित्रांनो चालतंय, आपण शुभेच्छा करूया. मित्रांनो, ड्रायव्हर 3रा डोळा आहे, मी कायम बोलतो. ना आज एवढ्या वर्षाचा अनुभव आणि असे बरेच 1 नंबर घेतलेले आहेत. आजचा 1 नंबर घेतला, त्यावेळेस काय वाटलं, काय डोक्यात विचार होतं? चांगली गाडी पळाली, 1 नंबर पळाली, बेस्ट. दोन्ही बैल चांगली पळाली. काय सांगताल ड्रायव्हर, तुम्ही कायम सोबत असताना आज गाडी तुम्ही बघितली पळताना? गाडी म्हणजे आम्ही गट पाहिला, गटाला जर आपला कोण पहिला फेरा कमीच काढतो, परत दुसरा आणि तिसरा महत्वाचं म्हणजे त्याला झाली ती जखम शिंगाच्या माग, त्यामुळे जरा दागदुगी होती. म्हणून फायनलला परत आम्ही खान फिरवू म्हणत होतो, पण नको म्हणले, हायशीच पळू केला एक. तो सर्जा नादवरीच पळाला, म्हणजे दोन्ही बी सर्जा चांगली गाडी पळाली, चांगली गाडी, बेस्ट. चालतंय मित्रांनो, भरपूर लोक थांबलेले आहेत. आपण शुभेच्छा करूया की असाच आप्पांचा आशीर्वाद कायम राहील. धन्यवाद.